पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे, एवढं पण स्वार्थी असू नये बरं का माणसानं। अर्जुननं त्या दिवशी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा त्यानं विचार केला का? अगं सगळे गावाच्या विरोधात जाऊन तुझ्या बाजूने उभा राहिला तो। अजून तुला काय पाहिजे होतं ग? अहो आई, मी अजून तुम्हाला कुठल्या आणि कसल्या भाषेत सांगू मला नाही कळते। मला खोटं नव्हतं वागायचं एवढंच सांगते मी। अहो आपण एखाद्या माणसाशी लग्न करतो म्हणजे आयुष्यभरासाठी बांधल्या जातो ना त्या माणसासोबत। त्याची सुरुवात मला अशी खोट्यानं नव्हती करायची। अहो आधी मला वाटू देत तरी, मला कळू देत तरी। काके, तिला वाटतं आपल्या सगळ्यांबद्दल, खरंच तिला वाटतं। हे बघा, हे बघ, हे बघ काके, सगळ्यांसाठी साड्या आणल्या, तुझ्यासाठी, मावशीसाठी, वहिनी तुमच्यासाठी साडी आणली तिने। अहो सरकार, तुमच्यासाठी सदऱ्याचं कापड आणलंय। कलम, अहो सगळ्यांसाठी कपडे घेतली तिने, तुमच्यासाठी शर्ट पॅन्टचं कापड आणलंय। अहो तिला सगळं माहितीये, कुणाला काय आवडतं आणि कुणाला काय नाही, एवढं मला बी माहित नाही। अरे अर्जा, ही सगळी नाती ज्या पायावर उभी आहे, ते पायात खोटा असला तर कसं होणार? अरे आमचा मुद्दा तो आहे अर्जा। हो कदम, पण आज म्हणतीये ना ती, आज मान्य करतेय ना। अहो आता सगळ्यांसमोर नाव घेतलं की तिने सरकार। अर्जुन, तिने लग्ना दिवशी पण नाव घेतलं होतं, अगदी चांगलं नाव घेतलं होतं, काय उपयोग? अरे म्हणणारच ना ती, आज सगळ्यांसमोर आलंय म्हणलं तर म्हणणारच। पण लग्न होऊन इतके दिवस झाले, इतके दिवस का नाही वाटलं रे? आजच कसं वाटलं? पण आप्पे, अगं गावातल्या देवळासमोर नवरा बायको म्हणून उभं राहिला होता की ग तुम्ही? आणि देवानं कौल बी दिला होता तुमच्या बाजूनं। अजून काय पाहिजे होतं ग तुला? अजून काय व्हायला पाहिजे होतं ग? आणि एवढं होऊन बी तू कुणाला तरी सांगायचं, विचारायचं, हा? ते काय नाही काय? काय बापू, हा लय माझी लेक म्हणून मिरवताना बोलली होती का आप्पी हे सगळं तुम्हाला? हो ती मला नाही बोलली, पण आप्पे अगं, पण एवढी मोठी गोष्ट तू काल पोलीस आमच्यापासनं। मम्मी कसं सांगणार होते मी? तुम्हाला दारात पण उभं करत नव्हती। माझ्या लग्नात बापूंना केवढा मनस्ताप झाला माहिती नाही का तुला? मग कसं सांगायचं होतं मी? काकी, अहो मला बोलली होती ती। घ्या, मॅडमला सगळं माहित होतं बरं का? पियू, अगं तुला माहित होतं तर तू तरी सांगायचंच ग आम्हाला। आणि आम्हाला नाही सांगितलंस तर निदान हिला तरी समजवायचं होतंस। काकी, अहो मी समजून सांगितलं होतं तिला, तिला फक्त जरा वेळ पाहिजे होता। काय सांगितलं होतंस? पाहिजे तेवढा वेळ घे, उद्या पोर झालं तरी त्याला टाकून बाहेर पडू शकतो आपण, हे सांगितलं होतं का? सुजय, इथं विषय वेगळा चाललाय। नाही नाही आप्पे, सांगून सांगून तू कुणाला सांगितलं? हिला? खरंच भारी बाई आहेस तू। अरे अप्पे, अगं लग्न कसंही झालं असलं तरी अर्जुन कुठं कमी पडला होता का? अहो कदम, तुम्ही तरी समजून घ्या ना। अरे काय समजून घेऊ अर्जा तुला? मला तिचा राग आलाय ना, त्यापेक्षा तुझा राग जास्त आलाय। नाही अर्जा, या विनयाचेच गुण उतरलेत तुझ्यात। नाही भोळायच रे, आणि याच गोष्टीचा नेमका ती फायदा घेत होती। घेत होती नाही, अजून पण घेते। अहो आप्पी बोलली त्यात काही खरं नाही असं नाही, पण तिचं पण ऐकून घ्या की। बापू, अहो तुम्ही माझ्या जागी असता आणि तुमच्या लेखासंग एका मुलीने असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं सांगा ना? अपर्णा, बाकी काही असलं तरी तू आमच्यापैकी कोणाला तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते या ठिकाणी। अपर्णा, आजपर्यंत मी कधीच काही बोलले नव्हते, पण आज बोलते।
मला तुझं लय कौतुक वाटायचं. अगं तू भांडतीस, बोलतीस, सगळ्यांसाठी सगळं करतीस. अगं पण ज्या माणसाने तुझ्यावर जीव लावला त्यालाच तू आपलं म्हणलं नाहीस. आय हो. आणि हे कळालं म्हणून, हे नसतंच कळलं तर काय करणार होतीस? काय तवा हाय असाच झुलवत ठेवला असता अर्जाला आणि गेली असती कलेक्टर होऊन. ए सुजया, तोंडाला येईल ते बोलू नको ना. अर्जुन, अरे ती वेळ पाहिजे असं म्हणती ना. आणि मग उद्या तिला जाऊन हे असं काय वाटलंच नसतं तर मग काय केलं असतं? गेली असती पळून. दुसरं काय येतंय तेव्हा तिला? बापू एवढ्या वेळ मी तरी उभा राहिलो नसतो. पोरीला घेऊन गेलो असतो इथनं निघून. ए ऐका सगळे, सरकार, काकी, ऐका ना. मला एक सांगा, सून म्हणून आजपर्यंत कधी कमी पडली कधी पडलीये का? आणि जे काय ना ते आमच्या दोघातलं आहे ना. आता नवरा बायको जे काय होतं ते सगळ्यांना कुठं सांगायचं असतं? अर्जय, आता तरी भानावर ये. अरे कोण नवरा बायको? तिला हे नातंच मान्य नाही तर कदम, कुठे गेली तुमची नियती? तुम्हीच समजावलं होतं ना मला. अरे दोघाच्या बी मनात असलं ना तरच नियती साथ देत असते. अर्जुन, अरे लग्न झालंय तुमचं. आणि आपे, अगं लग्न म्हणजे काय असतं हे माहित आहे का तुला? अगं 7 जन्माचे 7 फेरे घेतो आपण, एकमेकांसाठी बांधलं जातो आयुष्यभरासाठी, असं तूच म्हणली होतीस ना? तेच तर म्हणते ना मी. बस झाली नाटक. लय झाली बडबड तुझी. अरे अर्जुन, लग्न होतं म्हणजे फक्त ते पुरुषाची नाही होत, ती त्या घरची सून पण असते. पुढे जाऊन तिला सगळं घर सांभाळायचं असतं. आणि अशा पोरीच्या हातात मला माझं घर द्यायचं नाही. तर काय, आईन लग्नात पळून गेली, तिथं बंटीला सोडलं आणि आता इथून वेगळंच नाटक चालू आहे. अगं तू संकल्पला सोडू शकती तर आमच्या अर्जुनला का नाही सोडणार? अगं कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? अजून तिने काय केलं पाहिजे म्हणजे तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसेल तिच्यावर? बस, जेवढं केलं तेवढं लय केलं. हिनं आपल्या घरातल्या प्रत्येकाला फसवलंय आणि अशा पोरीला आपल्या घरात जागा नाही. सरकार, असं नका बोलू. मी तुमच्या पाया पडतो. अहो त्यांची चूक झाली असेल, त्यांना समजून घ्या. तुम्ही काय करताय? पाया पडलात आणि नाक जरी घासलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. सरकार, अहो असं नको करायला. माझं ऐका ना. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, असं नका करू तुम्ही. आजवर फक्त तुझ्याकडे बघून ग बसलो होतो, पण आता नाही. कदम, हो कदम, अहो तुम्ही तरी सांगा ना. ए अर्जा, अरे हिच्यासारख्या 56 पुरी भेटतील तुला? काय तर हिला सोनं लागलंय. सरकार ऐका की, माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद होईल. हा, आणि आमच्या पोराचं झालं तर ते चालेल होय तुला? काके, तिने काय आयुष्य बर्बाद केलंय माझं? हा, अर्जा, चूक केली, आता भरपाई द्यायची. सरकार अहो ऐका माझं, ती अशी पोरगी नाही. सरकार, खरंच सरकार, आमची आप्पी खरंच अशी पोरगी नाही हो. ठीक आहे, मला मान्य आहे हा निर्णय. सामान घ्यायचं आणि वाटेल लागायचं.
आपे काय करतेस तू? माझं चुकलंय, त्यांचं बरोबर आहे. अगं मला विचार की, मला नवरा नाही ना मानलं तू, मग मला ठरवू दे ना तुझं चुकलंय का बरोबर आहे ते. अर्जुन, तुझ्या एकट्याचा मुद्दा नाहीये. आपे नको ना जाऊ. अरे मी बाबांना दुखावलंय, त्यांचा विश्वास गमावलाय, घरातल्या प्रत्येकाचा विश्वास गमावलाय. अगं आपण बोलू ना सगळ्यांशी, ते ऐकतील आपलं. पण आता ती वेळ नाही अर्जुन. मग कधी आपे? आणि तू जर आता निघून गेलीस ना तर असं होईल की त्या सगळ्यांचं बरोबर आहे. त्यांचं बरोबरच आहे की. आपे मला एक सांग, नवरा बायकोचं नातं कशाने सिद्ध होतं सांग मला. अर्जुन, तू हे असले अवघड प्रश्न मला नको विचारू, मला नाही माहिती. मग तुला नाही माहिती ना तर मला माहिती आहे आपे. तू आजवर बोलली नसलीस तरी तुला आतून काय वाटत होतं हे कळत होतं मला. पण तू मला त्या दिवशी नाही बोललीस, मला राग आला, पण नंतर भारी पण वाटलं. तुला जे वाटलं ना ते तू बोलली होती. आपलं नातं असं आहे का आपे, म्हणजे तुला जे वाटेल ते तू माझ्याशी बोलतीस, मला जे वाटेल ते मी तुझ्याशी बोलतो. पण ते नातं तसंच राहणार आहे ना, त्यात काय बदल होणार आहे? असं तुला वाटतंय आपे. एकदा तू हे घर सोडून गेलीस ना की तुला परत इथं येणं लय अवघड आहे आपे. आणि घर सोडून चाललीस म्हणजे मला सोडून चालली. अरे तुझ्याकडे कायमचं परत यायचंय म्हणून तर सोडून चालले ना अर्जुन. या घरात कोणाचाच विश्वास नाही माझ्यावर. एकाचा तरी विश्वास असताना तुम्ही नसते गेले रे. आपे तू म्हणतीस ना मला, अर्जुन तू भावनेच्या भरात निर्णय घेतोस हा, आता ते तू करतेस. अर्जुन, हे सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे. आणि तुझ्या डोळ्यात असं पाणी असलं तर माझं पाय निघणारी काहीच ना. नाही निघणार ना, मग नाहीच निघाला पाहिजे. मी सगळ्यांशी बाहेर बोलतो, तू अजिबात कुठं जायचं नाही आपे, मला माहिती नाही. अर्जुन नाही, अर्जुन ऐक माझं. अर्जुन, मलाही नाही जायचंय तुला सोडून, आता तर नाहीच नाही. पण मी काय करू अर्जुन? आपण निवडलेला रस्ता अवघड आहे म्हणल्यानंतर अडचणी पण मोठ्या असणारच ना. पण आपण एकत्र त्यांना तोंड देऊ, नको काळजी करू. अर्जुन, अरे पदर सोड, मला घरी जायचंय, उशीर होतोय, आपण नंतर भेटू की. अरे दादा दादा ऐक ना, कदम कदम ऐका ना, मी काय म्हणतोय. अर्जुन, विनय काका काय नाही बोलणार. अरे दादा, पण तुला माहिती ना ती कशी आहे. चुकल्या मान्य आहे ना मला, पण एका चुकीसाठी डायरेक्ट घराच्या बाहेर काढायचोय. तिला एक चान्स तर देऊन बघू ना आपण. अर्जा, चान्स नाही, लईत लई आम्ही तिला निरोप देऊ शकतो. बाबा येते. बाबा, मला माहिती आहे मी तुमचा विश्वास मोडलाय, पण मी जे काही वागलं ते सगळंच खोटं नव्हतं. माझं तुम्हाला बाबा म्हणणं खोटं नव्हतं. ए बया, बाद झाला आता. असं म्हणत म्हणत अख्खा दिवस घालवलायस तू. सरकार,
मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो, तुम्ही बापू बस आता, काही होणार नाही हे माझं बोलून झालंय आधीच. बाप्पू, अहो तुम्ही बी दिवसभर थांबलायत, तिचाही बाई घरात निघा ना, या आता तुम्ही. काय बाया, बाईच्या जातीने किती लापट असावं. घरातली सगळी एवढी हाकलत्यात, पण हिचा पाय काय निघत नाही. हिला काय म्हणायचं म्हणा, हिच्या घरच्यांच्यातच दोष आहे, त्याला आपण तरी काय करायचं. मावशी, अप्पे अगं जरा गप्प बस की आता तरी. बघा बघा हिचा तोरा बघा. ए आप्पे, हा तुझा तोरा ना आता तुझ्या घरी दाखव, इथं नको दाखवू. आणि तिकडे गेली ना तर 4 गोष्टी जरा चांगल्या शिक. मोठ्या माणसांशी कसं वागायचं, घरच्यांना कसं सांभाळायचं, ते या गोष्टी तुला पुस्तकात नाही घावायच्या. त्याच्यामुळं ती पुस्तकं गुंडाळून फेकून दे आता. रुक्मिणीताई, मी काय म्हणते, अहो कशी बी असले तरी आप्पे सून आहे तुमची. ते आम्हाला काय माहित नाही. अहो सरकार, असं काय म्हणताय, बायको आहे ती माझी. अर्जाबाद झालं, फार तमाशा झाला बरं का. बस कदम, हो कदम, अहो ऐका ना. अर्जा, माझा विश्वासघात झालाय. तुझी आई गेल्यानंतर पुन्हा माझ्या काळजावर वार झालाय अर्जा, तो तू केलायस. बापू चला. हा, आणि परत इकडे फिरकू नका वर तोंड करून. अरे सुजा, या घरची सून आहे ती. अरे काय अर्जा, आधी तुझी बायको तर होऊन दे, मग बघू सूनबीन काय असन ते. होय, रुक्मिणीताई, अहो बापून सुषमाचे एकुलते एक पोरगी आहे. आप्पी अप्पे, रुक्मिणीताई ऐका की अहो, मी पाया पडते, माझे ते पदर पसरते, पण असं करू नका. माझ्या लेकीला घरातनं बाहेर काढू नका. सुषमा, सरक सरक, उठ उठ. मम्मी उठ, तू काय करतेस अगं? अप्पे मग तू कर, पाया पड, त्यांच्या माफी माग, पाहिजे तर नाक घास. आता काहीच नाही करू शकत आपण. बघा बघा हिची भाषा बघा. सुषमा, तुम्ही ना तुमच्या पुरीला आधीपासूनच गाव हिंडायची लई परवानगी दिली ना, त्याचा हा परिणाम आहे. ओ मावशी, तुम्ही ग बसा. काय आता ती जातो म्हणते ना, मग कशाला बोलताय तुम्ही? अजिबात बोलू नका. काय तिथे चल, तू एवढं सांगून पण यांना काय फरक पडत नसेल ना, तर जाऊया घरला आपण. चल चल. आपे थांब. मी पण येणार आहे तुझ्या संग. अर्जा, काय बोलतोस तू हे? अर्जुन, जरा विचार करून बोल. अरे अर्जा, त्या पुरीने अजून तुझा नवरा म्हणून स्वीकार बी केला नाही, हे विसरू नकोस. हो, तरी बी जाणार आहे, तरी बी जाणार आहे मी तुझ्या संग. अर्जुन नको. हा माझा निर्णय आहे, तू मध्ये बोल नकोस. जिथं तू तिथंच मी.